रोहित जिवंत आहे हे सांगून तूच आमचं टेन्शन घालवलंस ना, मग तुला कसलं टेन्शन आलंय? हो गाईज, खरंच खूप कमी वेळ राहिलाय आपल्याकडे. आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे आता. हो, माझे तर ना लयच बुड आलेत लेक्चर आणि लयच आहेत मला डाऊट. एकदा सांगितलेलं कळत नाही काय तुला? तुला आपण पेपर फोडायला सांगितलेले ना. तू सांगायला आणि आपण ते काम करायला आपण तुझं काही नोकर नाही, कळलं काय? आता तर तुमच्या पराक्रमांची वर्दी द्यावीच लागेल पोलीस स्टेशनला. दादी चल. टाचेखाली दाबलेला नाग अचानक कसा फणा काढायला लागला काय माहित. म्हणजे तुम्ही लिहिलेली अख्खी फिल्म फ्लॉप गेली म्हणायची तर. पिक्चर अभी बाकी आहे. पण आता आणखीन काय बाकी आहे दादा? क्लायमॅक्स अजून बाकी आहे. रोहित कसा वाचला ना ते कळायला पाहिजे. परी अगं क्रिकेट खेळत असताना मध्येच तू हॉकीचे नियम कुठून काढते सगळं? वाच ना, त्यापेक्षा हे वाच ना. एक्झाम कशी जाणार आहे देव जाणे. डोंट वरी, एक्झाम एकदम सुरळीत पार पडेल. का भाई लोक, अभ्यास झाला काय? हो झालाय ना. आपला पण झालाय. अरे वा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मस्त सोडवा. चला येतो. चल. अरे हा सरड्यापेक्षाही वाईट आहे रे. हा सरड्यापेक्षाही वाईट आहे. तेच ना, कसले रंग बदलतो. असं वाटतं ना, आत्ता जाऊन त्याचं थोबाड फोडावं. कसं कसं हसतोय बघ तो दात काढून. आत्ताच घ्यायचं का आटा त्याला? बोला. चल हात नाही डोकं चालू. परीक्षा द्यायची बाबा, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. पण माझे हात शिवशिवतात. मग ते पेपर लिहिताना ना कागदावर चालव. पण आता शांत राहा. धवल मिळपावकर, सम्राट पाटील, परी देशमुख. हे काय? व्हॉट इज दिस? सर सीडी आहे सर. ते कळते मला. कळत नाही तुमची हिम्मत कशी झाली पेपर फोडायची. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. सर ते शट अप. पेपर फोडणं इज अ क्राईम. हो सर, पण त्याने पेपर फोडला नाहीये. म्हणजे मी होतो तिकडे. कीप युअर माउथ शट. ह्या सीडीत माझ्या केबिन मधल्या काल रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यात मी तुम्हाला तिघांना बघितलंय. सर पण आम्ही खरंच काही मुद्दाम केला नाहीये, नाईलाजाने. म्हणजे काय झालं आमचं ना उलट. शट अप.
आय डोंट वॉन्ट एनी जस्टिफिकेशन, अंडरस्टँड? सर तुम्ही ऐकून तर घ्या आमचं. आमचं? अच्छा, म्हणजे तुम्ही पण ह्या गटात सामील होतात वाटतं. असणारच. पहिल्या दिवसापासूनची हिस्ट्री माहिती आहे मला. वी आर रिअली सॉरी सर. सॉरी? तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय केलं ते? ते काही नाही. आज आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना रस्टिकेट करतोय. अँड दॅट्स फायनल. चला, फायनली रोहित दादाच्या मनात होतं तसंच घडलंय. आता यांचा कॉलेज सोडून जाण्याचा सोहळा बघण्यासाठी रोहित दादाला इन्व्हाइट करायलाच पाहिजे. धवल, नीरव, सॉरी यार. अरे तू का सॉरी म्हणतोयस? असं नाही ग. सर जेव्हा मला रस्टिकेट करणार होते तेव्हा नीरवने मला वाचवलं. आणि आता तुम्हा सगळ्यांना रस्टिकेट केलं तर आपण काहीच करू शकत नाही यार. सरांनी आपल्याला कॉलेजमधनं बाहेर काढलंय, मुंबईतनं बाहेर नाही काढलंय. आपण येऊ ना तुला भेटायला कॉलेजमध्ये, नाही तर आपण त्या एरियात येईन तुझ्या. नक्की ना धवल? बस काय. आणि मुंबईत आलो ना सगळे की भेटू तुला. सरप्राईज. काय रे भाई, कसं वाटलं सरप्राईज? शॉक बसला ना? त्याचं काय की समोरच्याला शॉक देणं आपलं शौक आहे. ते जाऊ दे, चल. तुम्ही काय गावाला निघालात? आपण सोडू का? आपल्याकडे गाडी आहे, एसी फुल पॅक. काय कॉलेजच्या बाहेर आपणच काढलं ना तुम्हाला, मग घरी सोडायची जबाबदारी पण आपलीच आहे. काय रे, सोडू का? सगळे मनवत तू येणार भाई. आपण घाबरलो ना. हे बघ, तू जे काही वागलास ना त्याची फळं तुला भोगावी लागतील, लक्षात ठेव. हे बघ रोहित, त्या दिवशी आम्ही तुला नीट समजवायला आलो होतो, मग हे सगळं का केलंस तू? बदला, अपमानाचा बदला. अरे तुम्ही सिनेमा बघत नाही काय? नाही ते विलन नाही, आपण असं सगळ्यांसमोर हात नाही लावणार नाही का? काय सिनेमामध्ये कसा विलन त्याच्या अपमानाचा बदला घेतो, सेम तसाच आहे, एकदम सेम. फक्त आपली स्टाईल जरा हटके. काय सिनेमामध्ये विलन हिरोला फक्त फोडतो, आपण आपल्याशी लढणाऱ्याला फक्त फोडत नाही तर सडवतो आयुष्यभर. लई मास दाखवला ना आपल्याला, आपल्याशी नडला. आता गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर लागल्यावर सगळा माज उतरला असेल ना. गुन्हेगार आम्ही नाही, गुन्हेगार तू आहेस. अरे भाई, ते तुमच्यासाठी, जगासाठी तर तुम्हीच गुन्हेगार आहात. काय यार, चांगला अभ्यास करून पास व्हायचं तर कसले पेपर फोडता रे तुम्ही? काय वाटेल तुमच्या आई बापाला? चला, कुठे तोंड दाखवायची जागा ठेवली नाही. त्यात या कॉलेजचं नाव खराब केलं ते वेगळं. आपल्याला काय वाटतं ना, तुम्हाला पोलिसात द्यायला हवं.
पॉवर आहे आपली. चला शैतान का नाम लिहावर पोलीस हजर. या भोसले साहेब या. आता आपल्याला माहित होतं तुम्ही याला, म्हणून तुमच्या गुन्हेगारांना इथेच थांबवून ठेवले आपण. आपण काय म्हणतो, या उंदरांना पकडायला ही फौज कशाला? अहो नुसता डब्बा आणला असता खूप झालं असतं. 1 मिनिट. ही गाडी आहे ना, ही ह्यांच्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी आहे. नॉनसेन्स. आपण काय केलं कळेल तुला आता. पाटील, याच्या गाडीची झडती घ्या. हो भोसले साहेब, आपल्या गाडीची झडती ठिकाण आहे रे काय? आता काकांना फोन केला तर झाडा झुडपात बदली करतील तुमची. भोसले याला थांबवा. ए भाई साहेब, हे बघा हे बघा भोसले, आपल्याला हे फसवतात आपल्याला यात. गाडी तुझीच आहे ना? ए भोसले, तुझी नाही तुमची म्हण, कळलं ना? घ्या रे, याला ताब्यात घ्या. ए हात नाही लावायचा आपल्याला. अरे आपल्याला काय पकडता, यांना पकडा, हे गुन्हेगार आहेत. अरे पेपर फोडले त्यांनी. सर सांगा ना, सीडी बघितली ना तुम्ही? हो बघितली ना, सीडी बघितली. तू त्या फिल्मची स्टोरी रचलीस ना, ती सुद्धा ऐकली मी. अरे कसली फिल्म, कसली स्टोरी? अरे तुम्ही यांना ओळखत नाही, या पोरांना. यांनी पेपर फोडला, यांना अटक करा. शट अप. मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. अरे पण आपण खरं बोलतोय. शट अप यू हुरिगन. मला सगळं खरं कळलेलं आहे. ह्या मुलांनी पेपर नाही फोडले, तू त्यांना तसं करायला भाग पाडलायस. सर पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं? सर 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 काय? हे बघ, हॉल तिकीट विसरलोय, एक्झाम फी भरली नाही, हात मोडलाय, असलं कुठलंही कारण मला चालणार नाही. सर कारण नाही सर, तुमच्याकडे पहिल्यांदाच मागायला आलोय मदत सर. माझी तुला मदत? हो, वर्षभर तुम्हाला आम्ही भरपूर वेळ दिला ना त्रास. आता त्याची कबुली देऊन सिंपथीचे एक्स्ट्रा मार्क्स मिळू नकोस. नाही नाही सर, मार्क्स नाही सर, सपोर्ट. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज लागणार आहे सर. सपोर्ट? हा म्हणजे सर, आम्ही जरा ना अडकलोय. म्हणजे आता कुठून सुरुवात करायची काही सांगता येत नाहीये. आता सरळ नीट सांगतोस की एक्झामच्या दिवशी तुला पृथ्वीचा गोल धरून उभा करू? नाही 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 सर, सांगतो ना, सांगतो. त्याचं काय झालं? आणि असं, आणि ह्याच्यात आमची अजिबात काही चूक नाहीये सर. आणि ना सगळं ना त्या तुझं सांगून झालंय ना, मग चला पेपरची तयारी करायला. पुढे काय करायचं ते मी बघतो. म्हणजे सर तुम्हाला सगळं माहिती होतं? ऑफकोर्स. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्याला अडकवलाय? नाही 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 नाही, मला तुला अडकवण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मी फक्त माझ्या या मुलांना संकटातून सोडवलंय. माझी मुलं? हा चमत्कार कधी झाला? हे चमत्कारातून नाही, हे स्वानुभवातून आलंय. काय माहितीये का, मी तुमच्या वयाचा होतो ना, तेव्हा मला सुद्धा असं कोणीतरी कॉपी करण्याच्या प्रकरणामध्ये अडकवलं होतं. मी घाबरलो होतो तुमच्यासारखा, पण त्यावेळेला मी त्यातून सही सलामत सुटलो, कारण माझ्या शिक्षकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी जसा माझ्यावरती विश्वास ठेवला ना, तसाच माझा विश्वास माझ्या मुलांवरती आहे. ते मस्ती करतील, खोड्या करतील, गंमत करतील, पण बेईमानी कधी करणार नाहीत. इन्स्पेक्टर साहेब, अटक करा याला. ए भोसले, हात लावायचा ना. काकाला कळलं तर महागात पडेल तुला, कळलं ना? तू काकाच्या जीवावर उडतो ना. घे, या काकाशी बोल. तू त्याच्या नावावर काय काय धंदे करतोस ना, सगळं सांगितलंय मी त्याला. आणि आता तुला मी रंगे हात पकडलाय. आता बघू माझी ट्रान्सफर होते का तुला घराबाहेर काढतात ते. घे बोल. हे घे. भोसले सोडा ना. काय पाहिजे? पैसे पाहिजेत की बढती हवी की तुमच्या मुलाला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देऊ? अरे समजतो काय पोलिसांना तू? एकतर सरळ साध्या मुलांना फसवतो आणि पैशाचा माज दाखवतो. अरे तुमच्यासारख्याच्या मेहरबानीवर जगायला काही इमान विकून नाही खाल्लं आम्ही. पाटील घ्या रे याला ताब्यात.
साहेब मान्य आहे की ह्याने आमची फसवणूक केली, आम्हाला खूप त्रास दिलाय, पण प्लीज याला सोडा. काय सम्राट, तुला वेळ लागलाय का? आता याने तुम्हाला एवढा त्रास दिलाय आणि तुम्ही त्याला असंच सोडणार काय? कारण ह्याच्यात आणि आमच्यात खूप मोठा आहे फरक. बाबा आता तरी तुझी चूक सुधार आणि चांगल्या मार्गाला लाग. प्लीज सोडा त्याला. अरे पण त्या ड्रग्सचं काय? ड्रग्ज नाहीये काय, साखर ही साधी पिठी साखर. हे बघ, हे घे. मग अरे आमच्या मालेगावला फिल्म इंडस्ट्रीत जेव्हा ड्रग्ज दाखवायचे असतात ना, तेव्हा अशीच साखरेची पिठी साखर बनवून डिट्टो ड्रग्ज बनवतात. एवढे परफेक्ट बनलेत ना की खुद्द पोलिसांना पण नाही कळलं. अरे इतकं पण न कळायला काल पोलिसात भरती नाही झालो मी. मला प्रिन्सिपल सरांनी सगळं सांगितलं होतं. चला येतो सर. सॉरी, मी खूप त्रास दिला तुम्हाला. नाही, आपण खूप वाईट वागलो तुमच्याशी. साला पण तुमचं आणि तुमच्या मैत्रीचं कौतुक करावं ते कमी हा. लय भारी लढला होता तुम्ही आपल्याशी. आपल्याला हे असे मित्र मिळाले असते ना, आता या अशा वाईट लाईनीला गेलो नसतो आपण कधी. पण पुन्हा एकदा सॉरी. यापुढे आपल्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. येतो मी. एक मिनिट. आमचं कौतुक खूप झालं तर तुझं कौतुक करू दे. आपलं कसलं कौतुक? मला सांग, तू त्या शिगेवर पडून सुद्धा वाचलास कसा? अरे असं काय करताय? जेन्युइन डाऊट आहे मला. सांग ना, तू वाचलास कसा? नाही ते आपण मनवा जॅम घेऊन काय हिला चल. पळा आता, आयुष्यभर जीव मुठीत घेऊन पळा. शपथ, एवढं सोपं होतं ते? माझ्या कसं नाही लक्षात आलं? तू कुठून ढापली आयडिया? नाही ढापली नाही, आपल्याला सुचली. अरे मग तू इथं काय करतोय भाई? चल ना तिकडे मालेगावला. मालेगाव फिल्म इंडस्ट्रीत ज्याला कोणाला ही ट्रिक सुचते त्याला भरपूर बोनस मिळतात. तुझं करिअर बनून जाईल बॉस. चल. नाही साला, आपण आपल्या मुंबईतच बरं आहे. चला येतो आपण. अरे मंग्या, ये 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 ये. तू काय करतो इकडे? शेवटचा धडा वाचून घेतो. तो वाचशील रे नंतर. आत्ता जो धडा मिळाला ना तो लक्षात ठेव. मंग्या, आयुष्यात आणि ग्राउंडवर जो प्लेअर प्रामाणिकपणे खेळतो ना तोच जिंकतो. कळलं? हो कळलंय ना आता. चल निघ चल. सम्राट, धवल, सॉरी. सगळ्यांना सॉरी. चला, फायनली सगळं सॉल्व्ह झालं. सम्राट, थँक्स. अरे मला कशाला थँक्स? मी तर फक्त सरांना सांगितलं. अख्खा प्लॅन ना प्रिन्सिपल सरांचा होता. सर, खरंच थँक्यू. आम्हाला असं वाटलंच नव्हतं तुम्ही या सगळ्या प्रकरणात आम्हाला मदत कराल. तेच ना, आम्ही तर एकदम सरप्राईजच झालो तुम्हाला असं माणसात आलेलं बघून. नाही म्हणजे सर, मला म्हणायचं होतं की ते नाही. ओके ओके. काय माहितीये का, माझा हा जो शिस्तप्रिय स्वभाव आणि थोडासा विक्षिप्त स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज होतात सुरुवातीला.
पण सर मानला पाहिजे तुम्हाला, कसली ऍक्टिंग केली आहे तुम्ही. मला एवढं सुद्धा कळलं नाही माहिती की तुम्ही ऍक्टिंग करताय. अरे म्हणजे काय, तुम्हाला काय वाटलं ऍक्टिंग काय फक्त तुम्हालाच करता येते? अरे जिस कॉलेज में तुम पढ़ते हो वहां का मैं प्रिंसिपल हूँ. चला शेवटी राडा संपला एकदाचा. नाही संपला नाही, सुरू होतोय तुमचा पेपर. अरे हो पेपर. ही फक्त 1 मिनिट शिल्लक आहे पेपर सुरू व्हायला. चल 5 मिनिट उशिरा गेलं तरी चालतंय. सरांना माहितीये ना आता सगळं. 1 मिनिट नाही चालणार. थोडीशी माया दाखवली ना की तुम्ही शिस्तीचे धिंडवडे काढता. 1 मिनिट उरलाय पेपर सुरू व्हायला आणि तुमच्यापैकी जर का कोणी 1 सेकंद उशिरा पोहोचलात ना तर यू ऑल विल बी रस्टिकेटेड. अरे बघताय काय, गो